हाय यूट्यूब. मी हे बघा मगाशी एक सारणासाठी आपण काय काय वापरलं आहे साहित्य त्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आणि त्याच्यानंतर माझं टायमिंग संपलं म्हणून थोडंसं राहिलं सांगायचं. ते आता मी बनवून झालं ते तुम्हाला परत सांगते का आता कन्फ्युजन नको म्हणून. हे बघा, हे मी बनवून तयार आहे झालं, मिक्स केली साखर वगैरे, रवा, सुंठ, ड्रायफ्रूट, थोडंसं मीठ, खसखस आणि सफेद तीळ हे सगळं मिक्स केलं आहे. मी ड्रायफ्रूटमध्ये फक्त मनुके ॲड केले आहेत, कारण तर दिवाळीचं भरपूर ड्रायफ्रूट्स घरामध्ये येतो आणि मग थोडंसं पोटाला प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे पचायला जड जातं, त्याच्यामुळे मी नाही घालत आहे. फक्त मी मनुके घातलेत. हे बघा मनुके आहेत, मी तेवढंच घातलं आहे. आणि हे बघा आपण जे खोबरं खिसतो ना तेव्हा हे येतं, हे असं खोबऱ्याचं जे पडतं ना आजूबाजूचं वाटीचं, ते ना घालू नका, ते काढा. सारणामध्ये जर खोबरं किसताना आलं असेल तर काढा, कारण की ह्याच्यामुळे ना आपली पारी करंजीची फाटते आणि ते करंजी तेलामध्ये उकळली जाते. आणि हे बघा, ह्याला मी फक्त 5 वाट्या खोबऱ्याला 300 ग्राम मी रवा घेतला आहे, म्हणजे 3 वाटी रवा घेतला आहे. मीडियम वाटी मी सांगितलं आहे माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कुठल्या वाटीने मेजरमेंट घेतलं आहे. 3 वाटी रवा घेतला आहे. 5 वाटी तुम्ही कुठलेही 5 वाटी जर खोबरं घेतलं तर त्याला 3 वाटीच रवा घ्या, त्याच्या पुढे रवा घेऊ नका, कारण मग त्या रवा खाल्ल्यासारखं लागतो. आपण करंजी करतोय म्हणजे थोडंसं आपल्याला खोबऱ्याचं प्रमाण लागलं की एकदम चवदार आणि भारी करंजी एकदम सॉफ्ट लागते. तसं करा, नाही तर ते नंतर सारण कडक पण होतं बऱ्याच वेळेस नुसता रवा घातल्यानंतर. तसं करू नका. आणि तूप आहे ना, एक पावणा वाटी रवा भाजायला घ्या. 3 वाटी जर तुमचा रवा आहे तर त्याला पावणा वाटी तूप घ्या. आणि नंतर खसखस आणि सफेद तीळ भाजायला फक्त अर्धा चमचा एक्स्ट्राचं तूप ॲड करा, म्हणजे एक पावणा वाटीच्या आसपास तूप तुमचं जाईल, त्याच्या पुढे घालू नका. आणि हे बघा, हे मी सुंठ आणि ह्याचं जे केलेलं सुंठ, बडीशोप आणि वेलची, 1 चमचा 2 चमचे सुंठ, एक छोटासा तुकडा सुंठेचा, 2 चमचे सोफ आणि 3 वेलच्या होत्या. त्याचं मी साखर टाकून भाजून थंड करून वाटलेलं ते मिश्रण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. खूप छान माझं सारण झालं आहे. केल्यानंतर पण मी तुम्हाला कशा झालेत करंज्या ते शेअर करेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या चकल्यांचा किती क्रंच आला आहे आणि कशा झाल्या चकल्या त्या मी तुम्हाला दाबून आणि फोडून पण दाखवले. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. तुम्हाला काय क्वेरीज असतील ते मला ह्याच्यामध्ये विचारा कमेंट्समध्ये, ते पण मी तुम्हाला सांगेन. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.